प्रवरा संगम. ज्या गावामध्ये आपण आलो आहोत ते प्रवरा संगम. आलो कुठून? गंगापूर. लॉन्स म्हणून बैल आराम करून जे गेले. आणि गंगापूरला कुठून आलो? जंगलात. कुठे? जाम गावात. आणि तुम्हाला माहित आहे ज्या ठिकाणी आपण कचोरी खाल्ली ती कोणाची होती? कोण्या साहेबांकडून होती? आहेर साहेबांकडून. हा. मग आता तिथून निघाल्यानंतर एक विलक्षणता आम्हाला दिसली बरं. तिथून निघालो, एक चतुष्पद आमच्या सोबत आलं. तुमचं लक्ष आहे की नाही माहिती नाही. फोटो पण काढले मग तुम्ही आमच्या पुढे. एक कुत्रा असत, ते कुत्री होती नाही का ती? डांगरीशी. शास्त्रीवांचं लक्ष गेलं आपले नागपूरचे शास्त्रीवा. ते म्हणले असं वाकडं वाकडं कसं काय चालायला लागले. ते एसटी महामंडळचे मागचे चक्के घसरल्यासारखं नाही, ते वाकडे वाकडे एसटी चालते तशा पद्धती. तर तिथून आमचं लक्ष तर ते थेट कुठपर्यंत आलं? गंगापूर पर्यंत. आपण जेवण करेपर्यंत होत ते. तिथून पुढे आपण गाडीत बसलो. पुढचं काही माहिती नाही. पायी चालू. जामगाव पासून आले. अरे पेट्रोल पंपापासून म्हणजे वेधच लागला. हा. तसा तुम्हाला देवाचा वेध लागला. आणि तुमच्याकडे पाहून काही कुत्रे भुंकायला लागले, काही विरोध करायला लागले, येऊच नका आमच्या भागात. काही शेपटी हलवायला लागले. या चांगली गोष्ट आहे, आलेत तुम्ही. नवीन नवीन चेहरे. म्हणजे अनुकूल, प्रतिकूल, उदास, 3 प्रकारच्या वृत्त्या सर्वांमध्ये पाहायला भेटतात बरं. काही भागामध्ये साधू संत जर गेले तर काही अनुकूल असतात. जसं सांप्रत हे ठिकाण. तुम्ही आलात, पदयात्रा आली, देवाचा परिवार आला, कोणाच्या तरी योगाने या ठिकाणी संबंध जुळला आणि वा वा काय भाग्य आमचं. असं स्थानिकांना झालं की पदयात्रा येत आहे आमच्या घरी. आणि कुठले लोक आहेत? लातूर, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, वेगवेगळ्या जिल्ह्यातले लोक देवाला शोधण्यासाठी या भागामध्ये येत आहेत. वेगवेगळे मंदिर ते नमस्कारण्यासाठी, त्या देवाचे त्यांच्या परम पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण शोधण्यासाठी ही भक्त मंडळी त्या देवाला शोध घेण्यासाठी आपला परिसर, आपला गाव, आपले घरदार, आपल्या मुलबाळ, आपला परिवार सोडून येत आहे. हे किती भाग्याचं लक्षण आहे. आणि म्हणून तुमच्या ठिकाणी शीत प्रवेशन व्हावं, अन्न भोजन व्हावं म्हणून दुपारी पण बघा एकाने लॉन्स अरेंजमेंट केला, व्यवस्था केली. तो काय फुकट नसेल नाही का? त्यांची ती कमिटी मग पैसे गोळा करत होते व्यवस्थापन करण्यासाठी. म्हणजे तर या पद्धतीनं द्रव्य देऊन व्यवस्था केल्या जाते. आणि त्या द्रव्याचा, त्यांच्या त्या आवडीचा, त्यांच्या त्या सेवेचा, त्यांच्या त्या भावाचा तो किमान जरी आपण विचार केला तर आपण कसे असायला पाहिजे, कसे राहायला पाहिजे, कशा नियमात चालायला पाहिजे याचा किमान आपण विचार व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण तो विचार अनुसरून आपण या क्रमाने चालत आहोत. आणि याही ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. हे पेहरा संगम. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा मुक्काम डोमेग्रामला असताना देव तिथून निघाले. तिथून निघत असताना सोबत देवांच्या सोबत भट्टोबास आहेत, बाईसा आहेत, हंसराजा आहेत, वेरूळला भेटलेले संतोष आहेत. आणि नेमके त्यावेळी ते अशक्त झालेले आहेत, आजारी पडलेले आहेत. संतोष हे वेरूळला भेटलेले अन्य महात्मे, अन्य संन्यासी सुखी संतोष. आणि स्वामी ते एका गुंफेमध्ये, अलिप्त अशा गुंफेमध्ये बसलेले होते. अंकाईच्या वरच्या टोकाला स्वामी फिरत फिरत गेले. वेरूळची लीळा सांगतो थोडक्यात. गेल्या वर्षी स्वामी फिरत फिरत गेले. ते एकांतामध्ये असे बसलेले आहेत, डोळे बंद करून बसलेले आहेत. स्वामी त्यांच्या जवळ जाऊन विचारतात, आपण ये नगरी असा? ते म्हणतात, जी जी असो सुखे संतोष. ये नगरी आपण भिक्षा करा. ते म्हणतो, जी जी करो सुखे संतोष. म्हणजे प्रत्येक बोलण्यामध्ये त्यांचा संतोष, संतोष म्हणजे समाधान. त्यांचं ते प्रत्येक वाक्याला असो सुखे संतोष, असो सुखे संतोष. मग स्वामींनी त्यांचं नामकरण करून दिलं. तरी तुम्हा नाव संतोष म्हणा,
म्हणजे तुमचं नाव संतोष असायला पाहिजे. आणि ते पण त्यांनी मान्य केलं. तिथून सर्व स्वामींचा परिवार त्यांना संतोष या नावानं बोलवायला लागला. आणि तिथून त्यांना वेद झाला. जसे ती कुत्री वेदल्या गेली तुम्हाला पाहून, मार्गाला पाहून, परिवाराला पाहून, तशा पद्धतीनं ते संतोष देवाच्या या वाक्याने वेदल्या गेले आणि स्वामींच्या सोबतच राहिले. दिलं सर्व सोडून. काय काय होतं ते? अन्य संन्यासी होते, नाथपंथी होते. त्यांच्याकडं खापरी भिक्षा मागण्याची, मुद्रा, काठी, ते आगम संन्यासी होते. आणि त्या पद्धतीचे ते आसनं वगैरे सर्व काही असायचं. ते सर्व दिलं सोडून. त्यांच्याकडं कानातही काही होतं, स्वामीने ते पण काढून टाकलं. याचा पण त्याग करा. हातात काही होतं ते पण काढून टाकलं. त्या मुद्रा होत्या त्या पण काढून टाकल्या आणि त्या पण त्याने काढून दिल्या. आणि असे ते वेधून स्वामींच्या सोबत राहू लागले. डोमीग्रामला असताना ते अशक्त झाले, इतके अशक्त झाले की त्यांना उठणं बसणं चालणं फिरणं कठीण झालं. त्यावेळेला स्वामी म्हणाले, हंसराज हो, तुम्ही यांच्या सेवेमध्ये राहा, शुश्रूषा करा, यांची सेवा करा. हंसराजा जी बाईसांची शिष्या होती, बाईसा कुठली माहित आहे? आपल्या पैठणची. त्या बाईसांची शिष्या हंसराजा होती. ती हंसराजा सुद्धा स्वामींकडे, स्वामींच्या सन्निधानी राहू लागली. स्वामींनी तिला सूचना केली, आपण यांच्या सेवेमध्ये राहा, हे अशक्त आहेत, भिक्षा मागून का होईना यांचं व्यवस्थापन करा. त्यावेळेला सोबत डांगरेश सुद्धा आहे. औसांकडे असलेला तो कुत्रा जो स्वामींच्या दर्शनाने वेधला आणि स्वामींच्या सोबत राहू लागला. स्वामींनी डांगरेशाला सूचना केली, डांगरेश हो, तुम्ही सुद्धा राहा. आणि स्वामींच्या शब्दासरसे तो कुत्रा सुद्धा हंसराजा सोबत तिथे राहिला. स्वामी तिथून निघून आले, बगडीला आले, या परिसरात आले. या परिसरात असताना या गावात आले, टोके गव्हाण. इथे मड होता. त्या टोके गव्हाण गावामध्ये, म्हणजे पेहरा संगमाच्या पुढे जिथून आपण उतरलो, ते टोकेच नाव आहे त्या बोर्डावर. टोके गव्हाण, टोके नावाचं गाव जे त्या पुरामध्ये वाहून गेलं म्हणा, की तिथून स्थलांतर झालं म्हणा. त्या ठिकाणी मठ होता. त्या मठामध्ये स्वामींचं वास्तव्य होतो. काही दिवसाने संतोष सरले, मृत्यू पावले. ती वार्ता हंसराजा देण्यासाठी टोके गव्हाणला येऊन पोहोचली. सोबत डांगरेश आहे. तर येताना तो डांगरेश स्वामींना पाहिलं, समोर डोहा आहे, त्याने त्या डोहात उडी घालून सरळ देवाकडे येत आहे. स्वामींनी ओळखलं, सांगितलं भक्तिजनांना, भट्टवासांना सांगितलं की आता तुमचे अभ्यागत आलेली आहेत. अभ्यागत कोण आहे? आरती सांगितलं. ते अभ्यागत तर नाहीये, पण ते भुकेले आहेत. तिकडं काय घडलेलं आहे? त्या संतोषाचं देह गेल्यामुळे ती एक बाई आहे आणि तिला ती भीती वाटली, आता याचं व्यवस्थापन कसं करायचं, शुश्रूषा कशी करायची, आणि हा निरोप पहिले देवाला द्यायचा. म्हणून ती दरवाजा बंद करून, कवाड अडकून लगेच देवाला निरोप देण्यासाठी आली. आता दिवसभराचं ते व्यवस्थापन डोमीग्रामहून निघालेली आहे आणि इथे येऊन पोहोचलेली आहे. जवळपास त्या नदीच्या काडाकाडाना जरी प्रवास म्हटला तरी 20-22 किलोमीटरचा हा प्रवास. आणि ती उपाशी तापाशी आलेली आहे. सोबत डांगरेश आहे आणि तेही तसेच भुकेलेले आलेले आहे. म्हणून आलेल्यांना पहिल्यांदा व्यवस्थापन करावं. म्हणून स्वामी भट्टवासांना म्हणतात, तुमचे अभ्यागत आले असते, यांचं जेवणाचं व्यवस्थापन करा. तो कुत्रा सरळ स्वामींकडे आलेला आहे. आल्याबरोबर स्वामींनी जाणलं संतोषाचे तिकडे देह गेले, म्हणून हे आले. आणि स्वामींनी भट्टवासाला सांगितलं, तिकडे संतोषाचे देह गेले, तुम्हाला तिकडे जायचं आहे व्यवस्थेला. आणि तो डांगरेश आल्याबरोबर स्वामींच्या श्रीचरणा लागला आणि हुंगत आहे आणि दुःख करत आहे. बघा, एक प्राणी ज्याला कोणाचीच माहिती नाही, जाणीव नाही, परंतु स्वामींच्या सन्निधान सामर्थ्याने तो सर्व परिवार ओळखायला लागला आणि तो सूचना देत आहे जो गेला त्याची. देवापाशी श्रीचरणा लागून स्वामींच्या श्रीचरणाभोवती फिरून तो संकेत करत आहे की ज्याच्यासाठी तुम्ही ठेवलं तो गेला. स्वामी म्हणतात, हो डांगरेश, कळालं, तुझी भाषा कळाली, समजली. जो गेला आहे ना त्याची व्यवस्था आम्ही करत आहोत. सांगितलं आहे भट्टवासांना व्यवस्था करायला. आणि मग भट्टवासांना म्हणतात, हे भुकेले त्यांची व्यवस्था करा. हंसराजाला जीव दिलं, जेवायला वाढलं. डांगरेशासाठी एक भात आणलेला आहे, तो पण समोरच्या त्या दगडावर टाकलेला आहे. डांगरेशाला सांगितलं, हे बघ तुझ्यासाठी भात आहे.
आपण तर विचारच केला नाही त्या कुत्र्याचं. आले कुठून माहिती आहे, पण जेवलं की नाही माहिती. काय दिलं काय? अरे बापरे. म्हणजे आम्हालाच माहिती नाही, आम्हीच झोपेत. हा, तर तिथे डांगरेशासाठी ती व्यवस्था केली आणि भट्टोबासाने सांगितलं, बघ इथं तुझं खाणं आहे. डांगरेश गेले, त्याचा वास घेतला, पुन्हा जागेवर जाऊन बसले. खाल्लं मात्र नाही. स्वामी विचारतात भट्टोबास, का खात नाही? भट्टोबास म्हणतात, हे कुत्र्याची जात, आलं असं कुठून पोट भरून. देव म्हणतात, तैसे नाही. हा एथीच्या प्रसादाची वाट पाहत असे, याला आमचा प्रसाद अपेक्षित आहे. भट्टोबासाला आश्चर्य वाटलं, असं कसं? स्वामी म्हणतात, आणा. मग दुसरा भात स्वामींच्या त्या वाट्यामध्ये प्रसाद करण्यासाठी एक घास घातला, घेतलंय स्वामींनी. तो बघत आहे आणि तोच उरलेला भात स्वामींनी सांगितलं, आता त्याच्यावर टाका, त्या पहिल्या भातावर टाका. तो नेऊन टाकल्याबरोबर डांगरेश लगेच उठला आणि खायला लागला. आता मात्र आणण्याची त्याने वाट पाहिली. अशा पद्धतीचं. आणि नंतर भट्टोबास तिथे गेले, कवाड उघडलं, संतोषाला बघितलं आणि स्वामींनी सांगितलं निक्षेप कसा करायचा. त्या ठिकाणी स्वामींनी जल निक्षेप करायला सांगितला. ज्या वेळेला ज्या ठिकाणची जशी स्थिती असते तशीच स्थिती पार पाडावी लागते. नेमकं गोदावरी आहे, पाण्याने भरलेला प्रवाह आहे, आणि म्हणून स्वामींनी जास्त आटापिटा करू नका. त्या संतोषाच्या त्या देहाची मूठ बांधा, गाठोड बांधा, वर डोळे ठेवा, दगड ठेवा, जेणेकरून तो खाली गेला पाहिजे, ते देह, ते प्रेत. आणि अशा पद्धतीचा जल निक्षेप त्या ठिकाणी स्वामींनी करायला लावला. तिथून स्वामी पुढे आले. आता जे आपण मंदिर बघायला गेलो होतो ते संगमेश्वराचं मंदिर. त्या ठिकाणी स्वामी विहरणाला गेले असताना त्या ठिकाणी जो तिथला गुरव होता, पुजारी होता, नेमकी त्या दिवशी सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्येचं पर्व आहे आणि अवघा लोक नदीवर आलेला आहे. कोणी तर्पण करत आहे, कोणी शुद्ध होत आहे, कोणी पिंडदान देत आहे, कोणी वेगवेगळ्या पद्धतीची आपल्या विधी सारत आहे. अशा वेळेला तो विधी सारून शुद्ध होऊन ते त्या मंदिरामध्ये, त्या वेगवेगळ्या देवी देवतेंच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहे. अशा वेळेला स्वामी त्या मंदिरामध्ये जाऊन त्या पिंडीच्याच बाजूला आसनस्थ झाले, बसलेले आहेत, सांधीमध्ये बसलेले आहेत. लगेच दिसणार नाही अशा अवस्थेत बसलेले आहेत, पण तरी सुद्धा लोक आलेत. आल्यानंतर पहिल्यांदा स्वामी दिसत आहेत. पाठीमागे पिंड आहेत, मागच्या भागाला ती मूर्त आहे, पिंड आहे. आणि पहिल्यांदा स्वामी दिसल्याबरोबर ज्या लोकांनी जे जे आणलं ते पहिल्यांदा देवाला अर्पण केलं. कोणी आजही तिथे ते दशक्रिया विधी करण्याचं. आजही त्या ठिकाणी मागच्या भागाला शेड आहे दशक्रिया विधीचं, बघितलं असेल तुम्ही, रंगीबिरंगी. तुम्ही थांबले ते शेड नाही बरं, ते साधं शेड आहे. पाठीमाग मागच्या भागाला रंगीबिरंगी जे शेड आहे त्याच्यावर दशक्रिया विधी लिहिलेला आहे. म्हणजे आजही त्या ठिकाणी दशक्रिया विधी पार पाडला जातो. तर त्यावेळेला त्या मंदिरामध्ये स्वामी कोपऱ्यामध्ये बसले असताना सुद्धा जे काही अन्य लोक देवी देवतेच्या दर्शनाला आले आणि त्यांनी ज्या काही अक्षता आणल्या, पदार्थ आणले, वस्तू आणल्या, द्रव्य आणले, पूजा आणले, फळं आणली, ते सर्व देवाला अर्पण करत आहेत. हा देवाने निर्माण केलेला वेद आहे. ही सर्व त्या पद्धतीचे आलेले लोक आपल्याकडे आकर्षित केले, वेधल्या गेले. सर्वांनी देवाच्या समोर सर्व आपलं आणलेलं रिचवलं आणि ते लोक दर्शन घेऊन निघाले. नंतर ते त्या मूर्तीकडे गेले. दर्शन घेऊन गेल्यानंतर आता सर्व यात्रा उसरली, लोक उसरली. आता बाईसाला वाटलं परत आलेलं आहे, आणि आलं कोणाला? देवाला आलेला आहे. म्हणजे कोणासाठी आलेला आहे? देवासाठी. इथला तो गुरव, तो आपला उदास दृष्टी करून, बारीक तोंड करून कोपऱ्यामध्ये बघतोय. अहो हे लोक येणार कशाला? कुठे येणार होते? आपल्याकडं. आणि आले कुठं? तिकडं. द्यायला कुठं पाहिजे? आपल्याकडं. दिलं कुठं? पलीकडं. त्या बिचाऱ्याचं तोंड एवढंच झालं. स्वामी तिथून उठले. उठून आता बाजूला होणार तेवढ्यात बाईसला वाटले देवासाठी आलं ना, घ्याव भरून. स्वामी म्हणतात, बाई राहा. राहा म्हणजे थांबा, उचलूच नका, हातच लावू नका. हे दयाचे की याच्यावर अधिकार त्याचा आहे. त्याचं नाव घेतल्याबरोबर त्याने उडी टाकली, चला आपलं सीट रिझर्वेशन झालं. हे सर्व त्याचं आहे. बाईसा म्हटली ठीक आहे बाबा, देवाचं जशी आज्ञा. बाईसा आपली बाजूला झाली. त्याच गावामध्ये तिथून स्वामी पेहरा संगमला आले. पेहरा संगमला वचिष्ठ देव आहेत.
आजचं प्रवरा संगम ते त्या काळचं पेहरा संगम. त्याच ठिकाणी त्या मंदिरामध्ये स्वामी एका मंदिरामध्ये गेले. तिथे ते वचिष्ठ देव ते आपले बसलेले होते. स्वामी तिथे गेले, विचारतात कोण आहे. ते आतमध्ये अनुष्ठान करत आहे. ते उठले, येई जोजी आपण या आतमध्ये या, मीच आहे असं म्हणून नतमस्तक झाले. म्हणजे स्वामींना पहिल्या बरोबर बघा, काही लोकांना स्वामींची ओळख होते, काहींना ओळखच होत नाही. काही स्वामींचं नाव घेतल्या वेदतात, काही मूर्ती बघून वेदतात, काही वेदतच नाही. काही विपरीत होतात, काही दोष घेतात, काही आरोप करतात. हा काय फरक आहे? हा प्रत्येकाच्या अधिकाराचा, भाग्याचा, कर्माचा, नशिबाचा भेद आहे. ते प्रत्येकाचं नशीब एकसारखं नाही, प्रत्येकाचे विचार एकसारखे नाही, प्रत्येकाच्या प्रकृत्या एकसारख्या नाही, प्रत्येकाचा आचार एकसारखा नाही, प्रत्येकाचा विचारही एकसारखा नाही. म्हणून या चरित्रामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे माणसं पाहायला भेटतात, वेगवेगळ्या संस्कृती पाहायला भेटतात. तर त्या ठिकाणी त्यांनी पहिल्या देवाला ओळखलं, कारण ते सुद्धा अन्य संन्यासी आहेत. आणि स्वामींची वेशभूषा, स्वामींचा तो प्रभाव, स्वामींचं ते सौंदर्य, ती वेदक मूर्ती, आकर्षक मूर्ती पाहून वेदले, येई जोजी आतमध्ये या. ते आतमध्ये आले आणि मग तिथे ते प्रार्थना करतात, जी माझ्याकडे 2 गुंफा आहेत, एका गुंफेमध्ये आपण राहू शकता असं म्हणून ते स्वामींना गावामध्ये ते घेऊन आलेले आहे. पेहरा संगमामध्ये 2 गुंफा आहे त्यांच्याकडे. एका गुंफेत स्वामींना ठेवलेलं आहे. त्याच वेळी राणाई ती स्वामींच्या भेटीला आली. ती पहिले यांच्याकडेच यायची, यांच्या भेटीला यायची, वचिष्ठ देवाच्या. यांच्याकडूनच तिला स्वामींची माहिती मिळाली आणि स्वामींच्या दर्शनाला आली. स्वामींची विशेषता, वेगळीकता, अद्भुतता, आकर्षकता लक्षात आली. पण हे खरंच सर्वज्ञ आहे का? खरंच यांना कळतं का? देवाची परीक्षा घ्यायला गेली ती. आणि काय घेतली परीक्षा तिने? नारळ आणला. काय नाव तिचं? रामाईसा दर्शनकृत, नारियल गोड. त्या पद्धतीचं ती रामाई तिने नारळाचं वरचं सोललं. मग आता वरचा काळा भाग काढल्यावर पांढरं दिसते, त्याला एक छिद्र पाडलं आणि त्याच्यामध्ये बारीक गुळाचा चुरा भरला. त्याला साखर म्हणतात. आताची साखर ती नाही बरं, ते बारीक बारीक चुरा, गुळांचा बारीक चुरा, त्यालाही साखरच म्हणतात. ती ठासून भरली आणि त्याचं छिद्र बंद करून टाकलं. डांबर त्या पद्धतीचं डांबीर करून टाकलं, बंद करून टाकलं आणि ते झालं जड. मग ते घेऊन आली देवाला भेटीला. हेतू काय होता? हे खरंच सर्वज्ञ आहे की नाही, यांना खरंच कळतं की नाही. आता तो गोळा आणला, दर्शनाला केला, स्वामीने हातात घेतला. देवाला माहित आहे काय? आता भक्त जनता बसली होती समोर. भट्टोबास होते, पाठक होते, नाथोबा होते, बरे ते होते. स्वामी विचारतात, जाना पा कवना वृक्षाचे फळ माहितीये का तुम्हाला? कोण्या झाडाचं फळ आहे? प्रत्येक जण हातात घेऊन बघते. वजनी, आकार, पांढरा, कधी बघितलंच नाही फळ. रामफळ म्हणावं का सीताफळ म्हणावं? ते म्हणतात माहिती नाही. चाललं ते फळ फिरत पाठकाकडे गेलं. पाठक म्हणतात मला माहित आहे. देव म्हणतात सांगा. एकच म्हणतात आहे कोण्यातरी एका वृक्षाचे. देव म्हणतात पाठक काय? पाठक अत्यंत सर्वज्ञ. काय उपमा देव पाठकाला? पाठक अत्यंत सर्वज्ञ आहे बाबा. आणि मग ते फिरत पुन्हा परत आलं. भट्टोबास म्हणतात जी देवा आता तुम्हीच सांगून द्या कोणा वृक्षाचे फळ. स्वामी म्हणतात हा नारळ गोळा. ती जिना आणलाय ती समोरच आहे, ती बघतच आहे. कोण काय सांगतंय उत्तर? देव म्हणतात हे नारळ गोळा. भट्टोबास म्हणतात नारळ गोळा कस काय? असला नसतोच, आता पांढरा आहे. मग स्वामी म्हणतात हा वरुणी घोंटाळला, काढलं याचं वरचं साल. म्हणतात चिकला कस काय? म्हणजे घासला. विद्वान बाईने सज्ञानपूर्वक परीक्षा पाहण्यासाठी म्हणतात एवढा जड कस काय? नारळाचा गोळा कुठे एवढा जड असतो का? म्हणतात याच्यात साखर घातली, म्हणजे याचं तोंड काही दिसना. देवाने आपलं नख ज्या ठिकाणी तिनं पॅक केलं त्या नखाने उचकलं आणि मग ते निघालं. मग ते ताट बोलवलं, त्याच्यामध्ये ते ओतून घेतलं. साखर. देव म्हणतात करा प्रसाद. थोडा देवाने घेतला आणि मग सर्वांना दिला. ती प्रभावित झाली. खरंच अत्यंत सर्वज्ञ देव आहे. आणि मग ती म्हणते, प्रार्थना करते, जी मी आपल्या जवळ राहू. देव म्हणतात असली परीक्षा पाहणारे आम्ही ठेवतच नाही. देवाची परीक्षा करायला गेले नाही का? आपणही जातो देवाची परीक्षा करायला का नाही जात? आपण नाही जात म्हणा.
पण जे जातात त्यांचीच फजिती होते. अहो देवाची कुठं परीक्षा पाहिजे असतात का? देवाने न मागता आपल्याला दिलं नाही का? सर्वच काही दिलं, तरी पण आपण मागतच राहतो. पण पदयात्रेकरूंची विशेषता आहे, मागण्यासाठी कोणीच येत नाही. कारण मागणारे ते यात्रेत जातात, हौसे गौसे नवसे, रेडीमेड गाडीत बसतात, रेडीमेड यात्रेत जातात, रेडीमेड तिथं पाहतात आणि घेऊन येतात. इथं रेडीमेड भेटतच नाही, इथं घासावं लागतं, चालावं लागतं, चपला तुटतात, पाय घासतात, थोडं येतात, बसणं कठीण होऊन जातं नाही का? म्हणजे एवढे हाल अपेष्टा सण, कधी पोटापुरतं भेटतं नाही तर पण पोटच विकार काढत, बट्टी बट्टी बसतच नाही, अशी फजिती होऊन जाते. म्हणून पदयात्रेमध्ये जो येतो तो अपेक्षेने येत नाही, तो निरपेक्ष भावनेने येतो, तो आपली श्रद्धा विश्वास समर्पित बुद्धी ठेवण्यासाठी येतो, काहीतरी समजण्यासाठी येतो, काहीतरी उमजण्यासाठी येतो, देव पाहण्यासाठी नाही, देव जाणण्यासाठी येतो. आणि म्हणून देव तिला म्हणतात नाही बाई. आता मग ती आपला जाक लावते शॉर्टकट, ती वचिष्ठ देवाकडे जाते, त्यांना म्हणते मला देव राहायला तयार नाही, राहू द्यायला तयार नाही. मग आता देव, वचिष्ठ देव तिचा कैवार घेऊन देवाला म्हणतात जीजी हे चांगली आहे, हे धार्मिक आहे, हे भावनिक आहे, हे सेवाभावी आहे, हे श्रद्धाळू आहे. देव म्हणतात भली निष्ठा आणा, पण आम्ही हिला ठेवत नाही. तिची पहिलीच बुद्धी संकुचित आहे, संशयी आहे, संदेहात्मक आहे. म्हणतात नाही नाही काही कामाचे नाही, असले उपयोगाचेच नाही. आणि मग देव काय तिला राहू देत नाही. आणि देव सांगतात तिला यासलं घासावं लागतं, इथं यांना काही खायला भेटतं का? भिक्षा मागावं लागते, कधी कोरडं येतं, सदन येतच नाही, कधी शिळ येतं, ती तरी तयार होते. देव म्हणतात देवाला राहूच द्यायचं. म्हणजे जे भाग्याचे असतात तेच पदयात्रेत येतात, जे भाग्य असतात त्याला अनेक कारण असतात. शास्त्री लोक काढतील, चला हो गाडी आहे, टेम्पो आहे, बस आहे, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, म्हणतात नाही अधिकार. जे अधिकाराचे असतात ते बरोबर येतात, पैसा असो अथवा नसो, कितीही त्रास कष्ट होईल. म्हणून अशा पद्धतीच्या या ठिकाणी वेळा आपण श्रवण केलेले आहेत. झोपताना तेवढे आठवा, उद्याकडे उद्या पुन्हा वेगळ्या होतीलच. दंडवत प्रणाम.